लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असून ओझरला काल मंगळवारी नीचांकी 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तर नाशिकमध्ये देखील यंदाच्या मोसमात पारा पहिल्यांदाच 10 अंशाखाली घसरून 9.8 अंशावर पोहोचलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। राज्यातील 7 शहरातील पारा यंदा प्रथमच 10 अंशांखाली घसरलेला असून दरम्यान राज्यात पुढील 2 दिवस थंडीचा कडाका हा कायम राहील असा अंदाज पुणे हवामान विभागातील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे। तर महाबळेश्वरपेक्षा देखील नाशिक हे सर्वाधिक कूल सिटी असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत। गेल्या 24 तासात किमान तापमान मंगळवारी सकाळी थेट 9.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले। या हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली। भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला होता। यानुसार रविवारी रात्रीपासून थंडी नागरिकांना जाणवू लागलेली होती। रात्री थंड वारे वेगानं वाहू लागल्यानं सोमवारी किमान तापमान थेट 11.1 अंश सेल्सिअस तर मंगळवारी यापेक्षा देखील खाली घसरले। या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान 10 अंशांपेक्षा कमी नोंदवलं गेलेलं आहे। थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा उबदार कपड्यांच्या वापरांवर भर दिला जाऊ लागला। तसेच सकाळी आणि सायंकाळी गोदाकाठावर आणि शहराजवळच्या खेडेगावात तसेच शहरी भागातील गावठाण परिसरात देखील शेकोट्यांचा आधार रहिवासी घेतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महाबळेश्वरचे किमान तापमान हे 14.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून त्या तुलनेत नाशिकचा पारा खूपच खाली घसरलेला आहे। या हंगामात डिसेंबरपासून आतापर्यंत थंडीचा फारसा कडाका नाशिककरांना जाणवलेला नव्हता। आठवडाभरापूर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमान देखील 17.7 अंशांपर्यंत वाढलेले होते। या आठवड्यापासून पुन्हा वातावरणाच्या स्थितीमध्ये अचानक वेगानं बदल होत असताना सर्दी खोकल्याच्या आजारात देखील आता वाढ झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।